वार्डामध्ये जर समस्या बघायला गेला तर गेल्या जे 15-20 वर्ष झाले जे आता जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडून जसं नागरिकांच्या समस्या आहेत तशा समस्या सोडण्यात त्यांनी अयशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळे नागरिकांचा एवढं म्हणजे समस्या त्यांनी सोडवू शकणार असल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सगळीकडे. जरी राजकारणाचा वारसा जरी नसला तरी समाजकारणाचा वारसा आम्हाला तिसरी पिढी आहे. आणि लोकांची आता एक प्रतिक्रिया आहे, 15-20 वर्ष ज्यांना निवडून दिला आपण त्यांच्याकडे काय झालं नाही तर आता आपल्याला एक नवीन चेहरा द्यायला काय प्रॉब्लेम नाही. तर लोकांच्यातनं आता नवीन चेहऱ्याला पसंती भरपूर आहे आता मग. आणि त्या जोरावर आम्ही नागरिकांच्या जोरावर मतदारांच्या जोरावर आम्ही 100% खात्री देऊन सांगू शकतो की ह्यावेळेला विजयाचा गुलाल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनलला होईल. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये मी नगरसेवक या भागात आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापलेली असताना प्रचार यंत्रणा शिगेला पोहोचलेली आहे. उमेदवारांची धावपळ सुरू आहे. अगदी गल्ली बोळापर्यंत उमेदवार पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी आहे. आणि आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मिरज शहरामधून प्रभाग 5 मधून निवडणूक लढत असलेले राकेश दत्तात्रय शिंदे यांच्याशी मी संवाद साधतोय. या भागात कशा पद्धतीची लढत होणार आहे, कुठलं उद्दिष्ट समोर ठेवून ती ही निवडणूक लढवत आहेत, नेमकं त्यांचं विजन काय आहे आणि कशा पद्धतीने मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आपल्या या केके न्यूजच्या मी नगरसेवक भागामध्ये आपलं स्वागत करतोय. सर्वात प्रथम आपली ओळख सांगावी. मी राकेश दत्तात्रय शिंदे ह्या वार्डातला मी स्थानिक उमेदवार आहे. आपण ही महानगरपालिकेची निवडणूक लढवतात, भाजप पक्षाकडून लढवत आहात. ही निवडणूक लढवण्या पाठीमागचं आपलं उद्दिष्ट, नेमका आपला उद्देश काय की कशासाठी आपण ही निवडणूक लढवत आहात? वार्डामध्ये जर समस्या बघायला गेला तर गेल्या जे 15-20 वर्ष झाले जे आता जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडून जसं नागरिकांच्या समस्या आहेत तशा समस्या सोडण्यात त्यांनी अयशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळे नागरिकांचा एवढं म्हणजे समस्या त्यांनी सोडवू शकणार असल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सगळीकडे. आणि आम्ही स्वतः सुद्धा आमच्याकडे जे याला नागरिक गेल्या आमच्या एक तिसरी पिढी ही समाजकारणामध्ये आहे. जरी राजकारणाचा वारसा जरी नसला तरी समाजकारणाचा वारसा आम्हाला तिसरी पिढी आहे. लोक आमच्याकडे येतात की बाबा हे समज असून दे, दवाखान्याची समज असून दे, कुठल्या आर्थिक समज असून दे, मुलांच्या शाळेची समज, तर ही नागरिक आमच्यापर्यंत येतात. परंतु दुसऱ्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या अडचणी आहेत ते ज्या नागरिक त्यांच्याकडे जातात तर त्यांनी त्या समस्या सोडवण्यात असमर्थ ठरतात. मग असं जर असताना जर त्याच नगरसेवकांना आपण निवडून द्यायचं आहे का? तर नागरिकांच्यातनच आपल्याला एक नगरसेवक आता हे जे चालू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला नागरिकांच्यातनच आम्हाला त्या गोष्टीचा एक प्रतिसाद आला की दादा तुम्ही या इलेक्शनला ह्याला उभा राहा. जसं तुम्ही समाजकारण करता त्या समाजकारण करत असताना सुद्धा जर आपल्याला राजकारणाचा जर वारसा मिळाला परत तर याच्यापेक्षा चांगले तुम्ही कामं करू शकता. मग लोकांच्या आग्रहासाठी आपण आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेलो आहे आणि याच्यातनं आपल्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद आहे. आणि ह्याचा आपल्याला येत्या निवडणुकीला 15 तारखेला जे मतदार होणार त्यात आपल्याला चांगलाच प्रचंड मताने विजय होईल. सर, आपण म्हणालात की जरी राजकारणाचा वारसा नसला तरी समाजकारणाचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे. तुमचं समाजकारण चांगल्या पद्धतीचं आहे आणि मग आपण ही समाजकारणाच्या जोरावरती निवडणूक लढवत आहात. नेमकं आपलं विजन काय असणार आहे पुढं निवडणुकीनंतर? काय विजन, आपण जर निवडून आलं तर आपलं विजन काय असेल पुढचं? आता वार्डामध्ये जर बघायला गेला तर ज्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या सुद्धा जर नगरसेवक म्हणजे प्रस्थापित नगरसेवक त्या करू शकत नसल्या तर आता वार्डामध्ये भरपूर समस्या म्हणजे एक दोन नाही, समस्यांचा डोंगर आहे. आणि लाईटचा प्रॉब्लेम असतो किंवा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे जे महानगरपालिका करायला पाहिजेत, नागरिकांना ज्या सुखसुविधा दिल्या पाहिजेत तर नागरिकांना आपण देणं हे गरजेचं आहे. कारण नागरिकांकडनं जे आपण घरपट्टी असून द्या, पाणीपट्टी असून द्या किंवा इतर जे कर लादला जातोय ते कर ज्यावेळेला महानगरपालिका लादत असत्या त्यावेळेला त्यांना सुखसुविधा देणं गरजेचं असते आणि त्याच्यासाठीच नगरसेवक हा निवडून दिलेला असतो. मग जर हा नगरसेवकांना जर कामं होत नसतील तर मग कसं आहे की पुढच्या आता येणारं नगरसेवक आता हे चालू आहे इलेक्शन, त्या इलेक्शन मध्ये लोकांची नाराजी तर आहेच. मग हे करत असताना जर महानगरपालिकेनं कुठली कामं इथे वार्डात आमच्या दिसून येत नाहीत आणि रस्तेच असू दे किंवा ड्रेनेज असू दे, आता ज्या अक्षरशः ज्या मतदारसंघाच्या लास्ट टोकापर्यंत आम्ही जर फिरत आहे वार्डात, घर टू घर फिरत आहे मी आता, जर लास्ट ह्याच्यापर्यंत मतदारांपर्यंत गेलं तर त्यांच्या घरापर्यंत रस्ता नाही आहे, पथदेव नाही आहेत. मग अशा नागरिकांनी काय करावं? मग ह्या गोष्टी आमच्या वार्डात एवढ्या समस्या आहेत. रस्ते तर
3 महिने झालं की रस्ता नवीन केला तर 3 महिन्यानंतर त्या लगेच त्याच्यावर खडी येते. जर ती खडीचं ती धुरळा येते, मग त्या धुरळ्यानं ज्या नागरिकांचे लहान मुलं असतात किंवा हे असतात त्यांना त्या गोष्टीला आजाराला सामोरे जावं लागतं. मग याला कारणीभूत कोण आहे? या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचारला फिरताय, कशा पद्धतीनं मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही या भागामध्ये केलेली विकास कामं काय आहेत? आज आम्ही आमच्या म्हणजे समाजकारण करत असताना राजकारणात आम्ही आता पहिल्यांदाच याच्यात उतरलोय, निवडणुकीच्या रिंगणात आम्ही पहिल्यांदा उतरलोय. परंतु आम्ही सामाजिक कार्यक्रम असून देत किंवा वाढदिवस असून देत, कोणत्याही ह्याच्यातनं एक असं वाढदिवसाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेणे, आरोग्य शिबिर घेणे, ECG आहे त्यात असू दे, डोळे तपासणी असू दे, आरोग्य शिबिरमध्ये आम्ही त्याचा आमचा सहभाग असतो. आणि ही कामं करत असताना आम्ही आमच्या पक्षाचे म्हणजे ज्येष्ठ नेते असतात त्यांच्या उपस्थितीत आपण एक सगळे कार्यक्रम घेतले जातात. विरोधक सुद्धा आहेत. विरोधकांचं आव्हान कितपत असेल असं तुम्हाला वाटतंय? आता विरोधकांना कसं वाटतं की बाबा आमचा हे वार्ड आहे ते 24,000 मतदार आहेत आमच्या वार्डामध्ये. तर याच्यामध्ये कसं आहे, सर्व धर्म आमच्या वार्डामध्ये आहेत. तर विरोधकांना काय वाटतं की बाबा इथं मुस्लिम समाजाचं एक 9,000 मतदान आहे. मग त्यांना काय वाटतंय, ते विरोधक आहेत ते काँग्रेसचे आहेत आता. तर त्यांना काय वाटतंय की बाबा हे जे मुस्लिम समाजाचं मतदान आहे काँग्रेसशिवाय दुसरीकडे पडत नाही. तर ही त्यांची गोड गैरसमज आहे आता. म्हणजे आम्हाला आता ज्यावेळेला आम्ही सगळ्या वार्डात फिरालोय आता, तर ते वार्डामध्ये फिरत असताना घर टोकर आम्ही फिरतोय, तर वार्डामध्ये ज्या लोकांकडून आम्हाला ज्या प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया येतात त्या ह्याच्यामध्ये आम्हाला असं कुठं दिसून येत नाही की बाबा ह्यो समाज ह्या पक्षाला टाकतोय, तो समाज त्या पक्षाला टाकतोय, असं काय दिसून येत नाही. तर लोकांचं एकच काय की बाबा कोणीही असू दे, फक्त आपल्या वार्डाचा विकास झाला पाहिजे. आणि हे विकास गेल्या 15-20 वर्षात ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडे कधी दिसला नाही आपल्याला. आणि लोकांची आता एक प्रतिक्रिया आहे, 15-20 वर्ष ज्यांना निवडून दिला आपण त्यांच्याकडे काय झालं नाही, तर आता आपल्याला एक नवीन चेहरा द्यायला काय प्रॉब्लेम नाही. तर लोकांच्यातनं आता नवीन चेहऱ्याला पसंती भरपूर आहे आता म्हणून. आणि त्या जोरावर आम्ही नागरिकांच्या जोरावर, मतदारांच्या जोरावर आम्ही 100% खात्री देऊन सांगू शकतो की यावेळेला विजयाचा गुलाल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनलला होईल. आपल्याशी संवाद साधलेले प्रभाग क्रमांक 5 मधील राकेश शिंदे आहेत. समाजकारणाचा वारसा त्यांना लाभला आणि त्याच्या जोरावरती ही महानगरपालिकेची निवडणूक ते लढवत आहेत आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या विकास कामांच्या जोरावरती आणि एकदा आम्हाला संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या विकास कामांच्या जोरावरती त्यांचे जे समाजकार्याच्या जोरावरती निश्चितच नवीन चेहऱ्याला संधी मिळेल आणि या ठिकाणी बदल झालेला दिसेल असं यासमोर त्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, इचलकरंजी.